जून महिना संपत आला तरी देखील उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी झालेली नाहीये। उष्णतेचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर होत असून अनेकांना तत्काळ वैद्यकीय उपचारांची गरज निर्माण होतीये। या सर्व रुग्णांसाठी दिल्लीतल्या सरकारी रुग्णालयामध्ये विशेष कक्ष उभारण्यात आलेला आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी। मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरती पावसाच्या झरी बरसत असल्या तरी सुद्धा उत्तर भारतातील उष्णतेची लाट आणि त्याची भीषणता दिवसेंदिवस वाढते। आपण पाहू शकतो, आपण आता आहोत दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयामध्ये, ज्या ठिकाणी एक विशेष ट्रीटमेंट करण्यासाठी उष्णतेच्या लाटेच्या रुग्णांवरती एक वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे। आणि या वॉर्डमध्ये अंघोळीसाठी बाथरूममध्ये वापरण्यात येणारा बाथ टब ठेवण्यात आलंय। कोणत्याही रुग्णाचं रेक्टल टेम्परेचर हे ज्यावेळी 105 डिग्री फॅरनहाईट टेम्परेचर जर असेल आणि त्यापेक्षा जास्तीचं टेम्परेचर केवळ उष्णतेचा परिणाम म्हणून जर त्याच्या शरीरामध्ये तितकं तापमान असेल तर मग त्यावेळी या स्वरूपाची ट्रीटमेंट केली जाते। रुग्णाला बाथटबमध्ये ठेवण्यात येतं आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा त्याचं टेम्परेचर तपासलं जातं। जर टेम्परेचर कमी झालं नसेल तर पुन्हा एकदा ही ट्रीटमेंट रिपीट करण्यात येते। ज्या स्वरूपाची तयारी ही दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात करण्यात आली आहे, त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की उत्तर भारतातील उष्णतेची लाट ही किती भीषण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।